अधिकारी व्हायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी तुम्हाला अहोरात्र मेहनत करावी लागते. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. पण स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश नाही आलं तर त्यामध्ये तुम्ही खचून न जाता दुसरा मार्ग निवडला पाहिजे. असाच मार्ग छत्रपती संभाजीनगर शहरातील मनोहर यांनी निवडला. मनोहर हे देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. यामध्ये त्यांनी खचून न जाता काहीतरी करायचं ठरवलं आणि त्यांनी स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा भागामध्ये स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायामधून चांगले उत्पन्न कमवत आहेत. यासोबत त्यांचा भाऊ देखील त्यांना मोठी मदत करतो. तर जाणून घेऊया त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता ते. मनोहर विलासराव सूर्यवंशी. मी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात कमलापूर या गावचा. माझे आई वडील शेती करतात, पण शेती पाऊस असा अवेळी पडतोय त्यामुळे शेती परवडत नाही. आम्ही आईवडिलाचे कष्ट गावाकडे पाहिले. आम्ही दोघं भाऊ संभाजीनगरला आलो. त्यावेळेस आम्ही इथे एक रूम भाड्याने घेतली. त्या रूमला 3,000 रुपये काहीतरी किराया होता. नंतर आम्ही मेस पण दोघांना 3,000 रुपये, परत रिडिंगचा खर्च, परत क्लासेस, या सर्व म्हणजे आम्हाला 10-12 हजार रुपये महिन्यात खर्च लागायचा दोघं भावांना. त्यावेळेस मग आईवडिलांना पैसे द्यायची काही गरज पडू नये, आईवडिलांना पैसे घ्यायची काही गरज पडू नये. आम्ही दोघांनी पेपरचं हे केलं, पेपरचं स्टॉल चालवायचा विचार केला. त्यावेळेस आम्ही पेपरची लाईन पण म्हणजे असं घरोघरी जाऊन पेपर पण न्यूजपेपर पण टाकायचे. आमचा खर्च आम्ही काढत होतो. त्यावेळेस आम्ही सकाळी 4 वाजता उठून न्यूजपेपर टाकायचे. नंतर 10 वाजेपर्यंत स्टॉल लावायचा. त्यानंतर मग आम्ही आमचा अभ्यास करून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत अभ्यास करून डिग्रीला थांबतो. आम्ही त्यावेळेस आम्ही 2-3 वर्ष असं चालवलंय पेपरचे. हो, ते आम्ही पेपरचे आम्ही 2-3 वर्ष करत अभ्यास पण करत होतो ना. त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की आम्ही आपला वेळ वाया चाललाय. स्पर्धा परीक्षामध्ये जागा निघत नव्हत्या त्यावेळेस. पण पुन्हा परत असे स्पर्धा परीक्षेचे असे पेपर लीकचे चलपुळे चालू. त्यावेळेस पण आम्ही असं ठरवलं की बाबा आपण आपलं स्वतःच काहीतरी करू. त्यावेळेस आम्ही पेपरच्या याच्यातून आम्ही एखादा म्हणजे 50,000 रुपये जमा होते आमच्यापाशी त्यावेळेस. पण परत आम्ही मग ठरवलं की एखादा गाळा घेऊया आपण. त्यावेळेस आम्ही तेवढे पैसे नव्हते आमच्याकडे, पण मग आम्ही मित्रांकडून काही उसने घेऊन आम्ही चहाचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. गाळ्याचं डिपॉझिट 1,00,000 रुपये होतं. ते आम्हाला करण्यासाठी आमच्याकडे एवढे पैसे नव्हते. आम्ही मित्रांकडून 50-20 असे 4-5 मित्रांकडून पैसे उसने घेऊन आम्ही 1,00,000 रुपये असे जमा केले. ते करून मग आम्ही व्यवसाय चहाचा चालू केला. तेव्हा मग आम्हाला नंतर असं वाटत होतं की म्हणजे सुरुवातीला आम्हाला कस्टमर पण नव्हते. 8-1 दिवस असं की काहीच कस्टमर नव्हते. आम्हाला त्यावेळेस असं विचार येत होता की बाबा आपण ते करून म्हणजे असं स्पर्धा परीक्षेचं हे सोडून चहाचा व्यवसाय करतोय, ते काही चुकीचं तर होत नाही, तेव्हा असं विचार येत होता मनात. पण नंतर आम्ही चहाची क्वालिटी देऊन लोकांसोबत संपर्क वाढवला. त्याच्यावर आम्ही व्यवस्थित काही दोघं भाऊ ते 4 वाजता येतो. 4 वर्षानंतर मग मी नाश्ता बनवतो पाठीमागे. सकाळी नाश्त्यामध्ये आपल्याकडे पोहा, मटकी, उपमा, शिरा, पुलाव असतो. आणि भाऊ समोर चहाचं बघतो, तो चहा बनवतो. आणि जे कामावाले माणसं आहे ना ते 7 वाजता येते. तेव्हा आम्ही दोघं जण सकाळी 4 वाजता चेंज सोडून बनवतो. यामध्ये आम्हाला नाश्ता चहा मिळून सध्या आता आम्ही दोघं भाऊ 50-60 रुपये कमवतो. पण मला असं वाटतं की आपण इतर ठिकाणी जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी निर्णय प्लॅन आपला दुसरा प्लॅन तयार करून काहीतरी असं व्यवसाय काही करू शकतो. व्यवसाय करून पण आपण चिकाटी मेहनतीच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो. मनोहर व त्यांच्या भावाने दोघांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामधून ते दोघं आज छान उत्पन्न कमवत आहेत. दोघांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आलं, पण त्यांनी न खचता जिद्दीने काहीतरी करायचं ठरवलं आणि व्यवसाय सुरू केला. तर तुम्ही देखील यातून प्रेरणा घेऊन तुमचाही व्यवसाय सुरू करू शकता आणि त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश येईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.